सकाळचे 10 वाजता माणूस चहा पितोय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपला नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या शेतामध्ये. तर आज लय दिवसाने आपण आलो शेतामध्ये. तर आज आपल्याला डायरेक्ट करायचं आहे टरबूजामधलं ठिबक गोळा. तर बघा आता आपण आलो शेतामध्ये. हे बघा इथं होतं आपलं ठिबक. टरबुजामध्ये होतं आपलं डायरेक्ट ठिबक आता गोळा करायचं आहे. मशीन आणलेली आपण आणली डायरेक्ट ठिबक गोळा करायची. हे बघा आता डायरेक्ट तिर करीत ह्याने आपल्याला गोळा करायचे ठिबक. आणि एवढं रानामध्ये ठिबक गोळा करायचे. तर चला आता आपण सुरू करू. बघा किती मोठं टरबूज व्हायला गेलं. ती 2 3 जवळपास 75 म्हणजे 60-65% व्हायला जाते. तर आणि राहिलेले आपण दिले ते पण एक म्हणजे चांगला भाव लागला म्हणावं लागेल. 7 रुपये किलो गेलेत. पण जर चांगलं असते अजून तर अजून चांगलं केलं असतं. हे बघा हे आपण आलो ठिबक मोकळं करायला. आणि एवढ्या रानातलं तर आपल्याला ठिबक गोळा करायचे. भर वड बरं वड ना. तुटलं. तर आपण सुरू केलं आहे ठिबक गोळा करण्यासाठी. तर आपला चक्का आलेला आहे आणि आता आपले मोठे बंधू आणि आता आपण ठिबक सुरू केलं आहे. तर बघूया पुढे. तर फायनली 9 वाजता आपलं पूर्ण ठिबक गोळा झालेला आहे. शेवटचं राहिलेलं आपलं 1 किंवा 2 राहिलेले आहेत. आणि आता हे 2 जवळपास पूर्ण झालेले बघा. एवढं एकच शेवटचं राहिले. आणि इकडं पलीकडं पण आपलं इकडं गहू होता. गहू पिवातमध्ये मस्तपैकी रोटर मारले. जसं काय डायरेक्ट प्लेन करून टाकला. डायरेक्ट प्लेन. तर बघूया आता आपण. सकाळचे 10 वाजता माणूस चहा पितोय. मस्त. आता आपण आलो होतो घरून 10 वाजता चहा पितोय आणि आता आपण शेतात परत. आता आपल्याला डायरेक्ट गोळा करायचे कडबा गोळा करून ह्या शेडमध्ये पूर्ण आता आपल्याला लावायचा कडबा लावायचा. डायरेक्ट पावसामुळं आता डायरेक्ट पाऊस सांगितला आहे त्याच्यामुळं कडबा लावून घ्यायचा आहे. तर बघू आता कडबा लावायचा. तर आपण आलो आहोत ऊसामध्ये. तर ऊसामध्ये बघा ह्यो आहे आपला ऊस. पूर्ण ऊस फेस आहे मस्तपैकी. होय पाणी चालू ऊसाला नात करते काय. हे बघा इथं होतं आग्यामुळं हे लागलं होतं मागं. तरी पण काही मासे आहेत अजून ते लागायचो का आपल्या मागं चलामध्ये. हे बघा हे आहे आपला ऊसाला चालू पाणी. अजून कंप्लीट 1 ते 2 दिवसाचं पाणी द्यावं लागणार मला ठिबकनं. तेव्हा कुठंतरी आज हिरो होईल. आता वाजले सकाळचे किती वाजले काय माहिती. अजून आंघोळ नाही बाबा. तर आता आपलं चालू आहे थोडंसं काम. आता वाजले 11 आणि बघा ऊस आहे आपला. याच्यात मारलं आपण रोटर हवामान डायरेक्ट. आणि तिकडे चालू आपला कडबा गोळा करायचा. आणि कडबा ठेवायचा आपला डायरेक्ट ह्या शेडमध्ये. तर हे टरबूज वारे टरबूज रानातलं आपण ठिबक गोळा केले आज सकाळीच. आणि आता ह्याला डायरेक्ट पाळी किंवा रोटर मारायचं. आणि हे बघा आता बैलगाडी फेस्त मस्त लावली आणि चालू आपला कडबा गोळा करायचा. आपल्याला दुकानात जायचं अजून. हो 12 वाजले झालेत. तर चलो आता बघू आता किती वेळ वाटतो दुकानात जायला किती नाही. तर चला कडबा तर गोळा करून. पाऊस सांगितला पावसामुळे तो कुठं सकाळी पाऊस आलेला होता.
हट.